तर या आहे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे सकर्मक क्रियापदाची व्याख्या व्यवस्थित समजून घ्या आपण. ए ट्रान्झिटिव्ह व्हर्ब इज ए व्हर्ब दॅट रिक्वायर्स अन ऑब्जेक्ट टू रिसीव्ह द ऍक्शन. काही गोंधळून जायचं कारण येत नाही. सर्वप्रथम तर साध्या सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हणजे सकर्मक क्रियापद म्हणजे असं क्रियापद ज्याच्यामध्ये कर्म असतं, म्हणजे ज्या क्रियापदाचा उल्लेख केल्यानंतर त्या वाक्यामध्ये कर्म येणार म्हणजे येणार 100%. उदाहरणं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच, पण माझी स्वतःची अशी इच्छा आहे मनापासून की तुम्ही मराठी माध्यमाचे विद्यार्थी म्हणून सकर्मक क्रियापद म्हणजे काय आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय हे तुम्हाला माहित असायलाच हवं. नाक मुरडायचं नाही की आम्हाला हे व्याकरण वगैरे कठीण. खूप सोपं आहे ते, बघा मी तुमच्या लक्षात आणून देतो. खूप सोपं आहे. बघा आता सकर्मक क्रियापदाची आपण 2-3 उदाहरणं बघूया, म्हणजे उदाहरणाने आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कळतं. I ate an apple. He speaks English well. चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलतो. त्यानंतर आपलंच उदाहरण आपण घेऊ शकतो, म्हणजे पाहिलं ते आपण. मदर gave me 10 rupees. बघूया, व्यवस्थित समजून घ्या, खूप सोपं आहे. जर आपल्याला ते येत नसेल तर फक्त दुर्लक्ष केल्यामुळे, कठीण असल्यामुळे असं काहीच नाही. बघा सकर्मक क्रियापद म्हणजे काय, अगदी सोपं आहे. बघा ही क्रियापद मी इथे लिहिलेली आहे. ही क्रियापदाचं दुसरं रूप आहे. टू ईट, एट, इटन. ईट ह्या क्रियापदाचं दुसरं रूप लिहिलेलं आहे. एट इथे ही स्पीक्स ह्या क्रियापदाचं स्पीक क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे. आणि मदर गेव, परत टू गिव्ह, गेव, गिव्हन. टू ईट, एट, इटन. टू स्पीक, स्पोक, स्पोकन. आणि टू गिव्ह, गेव, गिव्हन. आय एट अन ऍपल. मी एक सफरचंद खाल्लं. साधा भूतकाळ. हे आपण सर्व विशेष म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या व्याख्या आणि ही क्रियापद करता तुम्हाला आपण 12 काळ शिकल्यानंतर जेव्हा तुम्ही परत हे रिव्हिजन म्हणून जेव्हा ह्याचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ते कळेल, कारण तुमच्या बऱ्याचशा वाक्यरचना झालेल्या असतील. अधिक छान समजेल तुम्हाला. आताही समजेल, पण तेव्हा जास्त चांगल्या पद्धतीने अधिक व्यवस्थित पद्धतीने कळेल. सो आय एट अन ऍपल. मी एक सफरचंद खाल्लं. ही स्पीक्स इंग्लिश वेल. तो इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलतो. मदर गेव मी 10 रुपीज. बघा इथे ज्याला मी अंडरलाईन केलेली हे 3 जी क्रियापद आहेत ती सकर्मक क्रियापद आहेत. आता आपण या व्याख्येकडे जर लक्ष दिलं, ही व्याख्या एवढी छान वंडरफुल व्याख्या आहे, एकदम नो कन्फ्युजन ऍट ऑल. कन्फ्युजन फ्री करून टाकणारी व्याख्या आहे. हे ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद म्हणजे इज ए वर्ब. हे असं क्रियापद असतं दॅट रिक्वायर्स, त्याला गरज असते कशाची, एन ऑब्जेक्ट. त्याला एका कर्माची गरज असते टू रिसीव्ह द ऍक्शन. म्हणजे ही जी ऍक्शन केली जाते खाणे, हे खाणं म्हटल्यानंतर पुढे काही ना काही तुम्हाला लिहावंच लागेल. आय एट, मी खाल्लं. तर मग काय खाल्लं. सकर्मक क्रियापदाचा अर्थ असा होतो की ते क्रियापद वापरल्यानंतर पुढे कुठलं ना कुठलं एक कर्म तुम्हाला लिहावंच लागेल. जसं आय एट. हे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपण अकर्मक क्रियापदांचा अभ्यास करतो. म्हणजे आपण इथे बघा आय एट अन ऍपल. मी एक सफरचंद खाल्लं. हे जसं ईट हे खाणे हे क्रियापद आहे. आता बघा जर आपण इथे असं उदाहरण दिलं की ही वॉक्ड, WALKED, वॉक फास्ट, असं आपण एक उदाहरण लिहिलं. बघा आता इकडे वॉक हे क्रियापद आहे. इथे जसं एट हे क्रियापद आहे. व्यवस्थित समजून घ्या, खूप साधा आणि खूप सोपं आहे. टू ईट म्हणजे खाणे हे क्रियापद आहे. क्रिया आली म्हणजे क्रियापद आहे ते. तसं वॉक म्हणजे चालणे, क्रिया आली म्हणजे क्रियापद आहे. बघा हे आहे सकर्मक क्रियापद ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि हे वॉक आहे अकर्मक क्रियापद. का ते याच्यासाठी की आय एट, मी खाल्लं असं म्हटल्यानंतर प्रश्न येणारच की काय खाल्लं. म्हणजे या कर्त्याने कशावर तरी क्रिया केलेली आहे. मग
असं क्रियापद जे क्रियापद वापरल्यानंतर ए ट्रान्झिटिव्ह वर्ब इज अ वर्ब दॅट रिक्वायर्स, त्याला गरज असते, रिक्वायर म्हणजे गरज असणे, अँड ऑब्जेक्ट, त्याला एका कर्माची गरज असते, कारण आय एट म्हटल्यानंतर पुढे काहीतरी लिहावंच लागेल. काय खाल्लं बाबा, तर सफरचंद. पण इथे बघा, ही वॉक फास्ट, तो जोराने चालला. ह्याच्यामध्ये इकडे तुम्हाला वॉकड नंतर हा फास्ट, हा जो आपण शब्द लिहिलेला आहे, इन केस आपण शब्द जरी लिहिला नाही इथे फुल तो चालला तरी पण वाक्य होऊन जाईल. पण इथे जर फास्ट शब्द आपण लिहिला तर वॉक नंतर आपल्याला तो काय चालला, तो कोणाला चालला, ह्या प्रश्नांची उत्तर द्यायला आपण बांधील नाही आहोत. म्हणजे वॉक ह्या क्रियापदाचा आपण वापर करतो, ह्या क्रियापदाच्या उल्लेखानंतर कर्म लिहिण्याची गरज नाही. कर्म लिहिण्याची गरज नाही, मग ते आहे अकर्मक क्रियापद. म्हणजे आपल्याला सर्वसाधारणपणे कसं वाटतं की क्रियापद म्हणजे क्रिया आली म्हणजे निश्चितपणे क्रियापद ही सर्व सारखी असतात दिसायला आपल्याला. हे याच्यामध्ये क्रिया, एट मध्ये क्रिया आहे, ईट म्हणजे खाणे, वॉक म्हणजे चालणे. परंतु हे सकर्मक क्रियापद यासाठी आहे की हे क्रियापद जेव्हा तुम्ही वापरता त्याच्यानंतर, म्हणजे आय वॉक फास्ट, आता ह्या व्याख्येनुसार जर आपण विचार करायला गेलो तर ए ट्रान्झिटिव्ह वर्ब इज अ वर्ब दॅट रिक्वायर्स अन ऑब्जेक्ट, त्याला एका कर्माची गरज असते. तसं इथे बघा, आय वॉक फास्ट, याच्यामध्ये ह्या वॉक चालणे याला कुठल्या कर्माची गरज नाहीये. पुढे मी चाललो, माझा मी चाललो. असं असेल समजा की मी उदाहरण दिलेलं तुम्हाला, दी स्काय grew सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. आय स्लेप्ट वेल, हीच उदाहरण आपण पुढे बघू, म्हणजे तुम्हाला एकदमच सोप्या पद्धतीने कळेल. आय स्लेप्ट वेल, शी, हे पुढच्या इंट्रान्झिटिव्हच्या वेळेचे, पण तुम्हाला आता सांगतो म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने कळेल. शी सॅट इन दी चेअर. बघा, ही 3 उदाहरणं आपण घेऊया, म्हणजे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला कळेल. बघा इकडे, ही वॉक फास्ट, तो जोराने चालला. आता तो जोराने चालला बोलल्यानंतर हे वॉक ह्या क्रियापदाचा जेव्हा आपण वापर करतो त्यानंतर आपल्याला कर्म लिहिण्याची काही गरजच येत नाही. वॉकनेच विषय संपून जातो. हा करता ह्याच्या स्वतःहून चालला. आय स्लेप्ट वेल, मी बऱ्यापैकी चांगला झोपलो. याच्यामध्ये तुम्हाला दुसरा स्लीप म्हटल्यानंतर माझा मी झोपलो, याच्या वेळेस असं म्हणताना पुढे कुठल्या तरी एखाद्या शब्दाची ज्याच्यावर मला क्रिया करायची आहे आवश्यकता नाही. क्रियापद आहे हे, परंतु हे क्रियापद वापरल्यानंतर कशावर तरी क्रिया करायला लागणे हे आपल्यासाठी बंधनकारक नाही. परत, शी सॅट इन दी चेअर, ती खुर्चीमध्ये बसली. ती खुर्चीमध्ये बसली, आता सीट म्हणजे बसणे, याच्यामध्ये क्रिया आहे, परंतु खुर्चीमध्ये बसली, ती बसल्यानंतर ती बसणे ही जी क्रिया तिने केली, पण त्याच्यानंतर कुठला दुसऱ्या कर्माची आवश्यकता नाहीये. इथे बघा, इथे आय एट, मी खाल्लं बोलल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारावाच लागेल, काय खाल्लं. बघा, ही स्पीक्स, इथेच तुम्हाला प्रश्न, तो बोलतो, काय बोलतो. इंग्लिश वेल. मदर गेव, आईने दिलं, काय दिलं. बघा, ह्या क्रियापदांना तुम्हाला काय असा प्रश्न विचारावाच लागेल. परंतु इकडे ही वॉक, तो चालला, काय चालला विचारायचं कामच येत नाही. आय स्लेप्ट, काय झोपलो विचारायचा प्रश्नच येत नाही. शी सॅट, काय बसली विचारायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपण आपल्या पद्धतीने ही साध्या पद्धतीने जर व्याख्या करायला गेलो तर तुम्हाला एकदम मस्त छोटीशी छानशी अशी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. कधीही आपल्याला एखादं क्रियापद हे सकर्मक क्रियापद आहे की अकर्मक क्रियापद शोधायचं असेल ना, तर त्या क्रियापदाला आपल्याला एकदम फक्त साधा प्रश्न विचारायचा, व्हॉट प्रश्न विचारायचा. बघा, व्हॉट प्रश्न विचारायचा त्याला, काय. कारण क्रियापदाला व्हॉट असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला निश्चितपणे डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. बघा इकडे, व्हॉट वॉक, अर्थच प्राप्त होत नाही त्याला. काय चालला, व्हॉट स्लेप, काय झोपला, व्हॉट सॅट, काय बसली किंवा बसला, अर्थच प्राप्त होत नाही. परंतु इथे बघा, व्हॉट एट, ऍक्च्युली असा प्रश्न होत नाही. व्हॉट डीड आय ईट हा करेक्ट प्रश्न आहे. त्या तुम्हाला अजून शिकवलेलं नसल्यामुळे खोलात जाऊन सांगत नाही. व्हॉट एट, काय खाल्लं. व्हॉट स्पीक्स बोलल्यानंतर व्हॉट स्पीक्स, काय बोलतो. व्हॉट गेव, काय दिलं आईने. बघा, एकदम साधे, आणि म्हणजे तुम्हाला सकर्मक क्रियापद ओळखायचं असेल एकदम साधा आणि एकदम सोपं म्हणजे ही ट्रिक आहे की त्या क्रियापदाला फक्त तुम्ही काय असा प्रश्न विचारायचा.
तुम्हाला उत्तर मिळालं, म्हणजे उत्तर जर द्यावंच लागलं तर समजा येतं ते सकर्मक क्रियापद आहे, म्हणजे त्याच्यानंतर कर्म आलेलंच आहे. बघा इकडे हे कर्म आहे, इंग्लिश हे कर्म आहे, इकडे मी हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि इकडे 10 रुपीज हे प्रत्यक्ष कर्म आहे. मदर गेव मी 10 रुपीज. आता म्हणजे एक हे क्रियापद आहे, वॉक पण क्रियापद आहे, परंतु हे सकर्मक क्रियापद आहे आणि हे अकर्मक क्रियापद आहे. हे सकर्मक का आहे तर याच्यानंतर तुम्हाला कर्म लिहावंच लागतं. तर आय एट, मी खाल्लं बोलल्यानंतर प्रश्न येणार स्वाभाविकपणे, काय खाल्लं. ही स्पीक्स, तो बोलतो, प्रश्न येणार स्वाभाविकपणे, काय बोलतो. माय मदर गेव, माझ्या आईने मला दिलं. मदर गेव, आईने दिलं, म्हणजे काय दिलं. तर क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला असताना आपल्याला जे कर्म मिळतं ते कर्म एखाद्या क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा आपल्याला लिहावंच लागतं ते सकर्मक क्रियापद आहे. आणि इकडे आणि कॉमन सेन्सने आपल्याला कळतं काय चाललं असं कोण म्हणेल का कधी, काय झोपला कोण म्हणेल का कधी, काय बसला कोण म्हणेल का कधी, नाही. तर कोण चालला म्हणेल, कोण झोपला म्हणेल, किंवा कोण बसला किंवा कोण बसली असं विचारलं जाईल. काय या प्रश्नाने तिकडे काही कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही. म्हणून ही साधी आणि सोपी ट्रिक आहे, तुमचं कायमस्वरूपी कन्फ्युजन निघून जाईल. सकर्मक क्रियापद किंवा अकर्मक क्रियापद जर ओळखायचं असेल, एखादं क्रियापद ते आहे की नाही, एखादं क्रियापद सकर्मक क्रियापद आहे की नाही किंवा अकर्मक क्रियापद आहे की नाही, सरळ त्या क्रियापदाला फक्त काय असा प्रश्न विचारायचा. परंतु हे आपण जे खोलामध्ये शिकतोय ह्याला एक अँगल आहे. जसं की तुम्ही अजिबात कन्फ्युज न होता मी काय सांगतो ते व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला अगदी मास्टर लेवलला हा सगळं कर्ता कर्म आणि क्रियापदाचा प्रकार समजून जाईल. बघा आता तुम्ही हे एक वाक्य मी इकडे लिहिते बघा, ही इज ए सिंगर. व्यवस्थित समजून घ्या हे वाक्य, ही इज ए सिंगर. आता इज हे अस्तित्वदर्शक क्रियापद आहे. बघा क्रियापदाचे 3 पाठच करायचं तुम्ही. आता ह्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं, क्रियापदांची कार्ये, क्रियापद काय काय करतं. फंक्शन्स ऑफ ए वर्ब, पहिल्यांदा ते काय करतं, टू शो ऍक्शन. टू शो ऍक्शन म्हणजे क्रिया दर्शवणे. क्रमांक 2 टू शो एक्झिस्टन्स, अस्तित्व दर्शवणे. क्रमांक 3 टू शो पोझिशन, मालकी दर्शवणे. पैकी इथे बघा ही इज ए सिंगर ह्या वाक्यामध्ये इज हे जे क्रियापद आहे ते अस्तित्व दर्शवत आहे. आता या इज ह्या क्रियापदाला तुम्ही प्रश्न विचारा की व्हॉट इज ही, तो काय आहे. हु इज ही पण विचारला जाऊ शकतो, पण प्रोफेशनने विचारायचं झालं तर तो काय आहे. इथे तुम्ही जरी व्हॉटने प्रश्न विचाराल समजा त्याला, बरोबर, परंतु त्याच्यानंतर जे तुम्हाला उत्तर मिळतं ते हे जे आहे हे कर्म नाही. लक्षात घ्या. आपण मराठी माध्यमाच्या कित्येक विद्यार्थ्यांना आपल्याला असं वाटतं की ही इज ए टीचर, ही हा कर्ता आहे, इज हे क्रियापद आहे आणि टीचर हे कर्म आहे. नाही, अजिबात नाही. कर्माची व्याख्याच व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. कर्माची व्याख्या आपण मागे बघितली. आपण जी कर्माची व्याख्या पाहिलेली ती काय आहे ते व्यवस्थित मागे जाऊन बघा. द पर्सन ऑर थिंग that receives the action of the verb is called the object of a sentence. कर्माची व्याख्या काय, the person or thing, एखादी व्यक्ती किंवा वस्तू that receives the action of the verb, क्रियापदाची क्रिया जो रिसीव्ह करतो, म्हणजे कर्म हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा जे वाक्य आहे ज्या वाक्यामध्ये जे क्रियापद वापरलेले आहे ते कुठलं ना कुठलं क्रिया दाखवतं. कारण त्या कर्माचं काम आहे त्या क्रियापदाकडून क्रिया घेणे. तसं ही इज ए सिंगर याच्यामध्ये इज हे अस्तित्वदर्शक क्रियापद आहे, त्याच्यामध्ये कुठली क्रिया दिसत नसल्यामुळे पुढचा भाग कर्म असूच शकत नाही. त्यामुळे आपला खूप मोठा गैरसमज असतो. आपण अभ्यास करता करता आपल्या मनानेच म्हणा किंवा कुठून तरी आपण काहीतरी चुकीचं ऐकलेलं असतं, आपल्याला असं वाटतं की ही इज ए स्टुडंट. आता समजा ही इज ए स्टुडंट आहे ना, ही इज ए स्टुडंट ह्या वाक्यामध्ये आपण आपल्याला असं समजतो की ही हा कर्ता आहे, इज हे क्रियापद आहे आणि हे ए स्टुडंट हे कर्म आहे. अजिबात नाही. हा भाग काय तो आपण जो थर्ड पार्ट जो शिकणार आहोत त्याचा ट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब आणि वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, त्याच्यामधला हा वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन असून हे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आहे. ते आपण एकदम व्यवस्थित शिकणार आहोत. तर लक्षात घ्या, हा तुमच्या मनामध्ये असलेला जो गैरसमज असेल तो पूर्णपणे काढून टाका की ही हा कर्ता आहे, इज हे क्रियापद आहे, हे कर्म नाही. कर्माची जी व्याख्या आहे त्याच्यानुसार की कर्माचा जो अर्थ होतो तो स्पष्ट आपल्या ती व्याख्या, म्हणून म्हटलं तुम्हाला की तुम्ही तोंडपाठ करून ठेवा, तुम्हाला कधीच कन्फ्युजन होणार नाही की द पर्सन ऑर थिंग दॅट रिसिव्ज, की जर काय एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू जी रिसिव्ह करतं ऍक्शन, कुणाकडची, क्रियापदाकडची ऍक्शन रिसिव्ह करतं. म्हणजे आता इज हे क्रियापद जर याच्याने
ऍक्शन दिसतच नाही तर त्याच्या पुढे कर्म असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ही अजून एक गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्यासाठी क्लिअर झाली की ही इज ए स्टुडंट असं जर वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये ही हा करता आहे, इज ए क्रियापद आहे, परंतु हे कर्म नाही. दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब. ते क्रियापदाचं कॉम्प्लिमेंट आहे आणि ते पण ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ते पण काय ते तुम्हाला व्यवस्थित मी सांगतो. डोंट गेट कन्फ्युज्ड आउट. सो आता आपण पुढे जाऊया. तर सकर्मक आणि अकर्मक क्रियापदामधील एकदम साध्या पद्धतीने तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट फरक जाणून घेऊ शकता. क्रियापदाला फक्त काय असा प्रश्न विचारायचा, परंतु ते जे क्रियापद आहे ते ऍक्शन वाला क्रियापद असणं अभिप्रेत आहे. आता तुम्ही इकडे जाऊन जर ते विचाराल तर तुम्हाला ते व्हॉट मिळू शकतं. तुम्हाला व्हॉट इज ही, तो काय आहे, किंवा हु इज ही अशा पद्धतीचा प्रश्न होऊ नये. पण व्हॉटने जर तुम्ही विचाराल तर ए सिंगर उत्तर मिळेल, पण ते कर्म नव्हे. व्यवस्थित लक्षात ठेवा. जर तुम्ही शालेय विद्यार्थी असाल तर तुम्हाला जर पुढे जाऊन सखोल अभ्यास करायचा असेल, मोठमोठ्या परीक्षा द्यायच्या असेल, तुम्हाला खूप कामाला येणार आहे. आणि आता सुद्धा काही जर कोणी उच्च विद्याविभूषित जरी व्यक्ती हा व्हिडिओ पाहत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा याचा फायदा होईल. कारण हे आपण जो काही अभ्यास करतो तो अतिशय साध्या पद्धतीने परंतु खोलात जाऊन अभ्यास करतोय. असो, तर क्रियापदाला इकडे काय प्रश्न विचारला असता आपल्याला, कर्म मिळतं. ज्या क्रियापदामध्ये कर्म असतं ते सकर्मक क्रियापद, ट्रान्झिटिव्ह वर्ब. इथे सुद्धा क्रियापद आहे. त्या क्रियापदाला तुम्ही काय ने प्रश्न विचारला असता उत्तर मिळत नाही. बघा, वॉक काय चाललो नाही असा प्रश्न विचारला जाईल. कसा चालला, किंवा झोपला, कसा झोपला, किंवा सॅट कुठे बसली ती मुलगी चेअरमध्ये, काय असा प्रश्न विचारला असता इकडे उत्तर मिळत नाही. काय असा प्रश्न विचारला असता इकडे उत्तर मिळतं. आपल्या पद्धतीने आपण साध्या पद्धतीने त्याची व्याख्या करू शकतो की क्रियापदाला सर्वसाधारणपणे काय असा प्रश्न विचारला असता ते उत्तर मिळतं. जर उत्तर मिळत असेल तर ते क्रियापद सकर्मक क्रियापद आहे. आणि क्रियापदाला इकडे बघा काय असा प्रश्न विचारला असता उत्तर मिळत नाही, मग ते अकर्मक क्रियापद आहे. त्या क्रियापदामध्ये कर्म नाही. याचा अर्थ असा होतो की इथलं हे जे क्रियापद कर्ता जो आहे हा कर्ता ही क्रिया करतो, ती क्रिया मर्यादित असते, ती कुठल्या कर्मावर केलेली नसते, कुठल्या वस्तूवर केलेली नसते. बघा, चालणे, मी माझा चाललो. आता बघा, आय स्लेप. पण आता तुम्ही म्हणाल इथे खा आणि मी माझा खाल्लं, बरोबर आहे ते, पण मी खाल्लं, काहीतरी खाल्लं ना, दुसऱ्या एका गोष्टीवर कुठल्या तरी क्रिया केली ना. ऍपलवर आय स्लेप, माझा मी झोपलो. इकडे बघा, ही स्पीक्स, तो बोलतो, त्याचा बोलतो, पण काय बोलतो, तर इंग्रजी भाषेवर क्रिया केली त्याने, इंग्लिश. मग तर आईने मला दिलं, तर इथे तर प्रश्नच येते, दुसरा समोरचा करता आहेच. तर सकर्मक क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला असता उत्तर मिळेल. अकर्मक क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला असता उत्तर मिळत नाही. मग हे सकर्मक क्रियापद शिकता आपण अकर्मक क्रियापद सुद्धा अप्रत्यक्षपणे शिकून घेतलेलं आहे. ठीक आहे. बघा इकडे, आय एट, मी खाल्लं, काय खाल्लं, अन ऍपल, म्हणजे त्याच्यावर क्रिया झाली. हे आहे ऑब्जेक्ट, कर्म. ही स्पीक्स इंग्लिश वेल, तो काय बोलतो, क्रियापदाला प्रश्न विचार, काय बोलतो, इंग्लिश. हे पण आहे कर्म, कारण तो इंग्रजीवर क्रिया करतोय, हा करता. मदर गेव मी, आईने दिलं, काय दिलं, 10 रुपीज. कोणाला दिले, मला. इथे तर दोन कर्म आहेत, डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आय थिंक दिस मच इन्फॉर्मेशन इज सफिशियंट. ओके, अंडरस्टँड दिस. आता आपण जाऊया इंट्रान्झिटिव्ह वर्ब कडे. म्हणजे आहे ते व्यवस्थित जर आपण समजून घेतलं कायमस्वरूपीय, तर मुला काही व्याकरणाच्या म्हणजे अशा संकल्पना अभ्यास आल्यानंतर मुलं जरा नाक मुरडतात, नको आम्हाला नको व्याकरण शिकायचं म्हणतात. त्याच्याने आपल्याला अचूकता जर हवी असेल तर ते गरजेचं आहे शिकणं. आता आपण दुसरा प्रकार शिकतोय. पहिल्यांदा ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला, आता इंट्रान्झिटिव्ह वर्ब. बघा, तुम्हाला ते जवळपास समजलं. आता हे जे आपण शिकतोय फक्त त्याची व्याख्या लिहून घेतो आणि उदाहरणं लिहून घेतो. इंट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद. अजून असं आहे की आपण ते ट्रान्झिटिव्ह वर्ब बघितलं. त्या ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये आपण काय बघितलं की ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे त्याच्यामध्ये एक कर्म असणार, परंतु कधी कधी ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये दोन कर्म असणार. जसं आपण शेवटचं उदाहरण पाहिलं तेही लक्षात ठेवा. समटाइम्स ए ट्रान्झिटिव्ह वर्ब कंटेन्स 2 verbs and 2 objects. ते पण वाटल्यास तुम्ही लिहून घ्या. समटाइम्स, जे आपण कर्माच्या वेळेस शिकलेलं आहोत. समटाइम्स ए ट्रान्झिटिव्ह वर्ब
verb contains two objects. दोन दोन कधी कधी कर्म असतात त्याच्यामध्ये. आपण सुरुवातीला शिकलेलं तरी पण आता अभ्यास करतोय तर लिहून घ्या. नेमली नंबर 1 डायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म, क्रियापदाला व्हॉट प्रश्न विचारणे, असं पण थोडक्यात लिहून घ्या. क्रियापदाला व्हॉट म्हणजे काय प्रश्न विचारणे. आणि क्रमांक 2 इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म हे कसं मिळतं आपल्याला? क्रियापदाला whom, WHOM, whom म्हणजेच कोणाला असा प्रश्न विचारला असं आपल्याला ते मिळतं. ते आपण सुरुवातीलाच पाहिलं म्हणून मी तुम्हाला ते थोडीशी त्याची कल्पना दिली अगदी लेक्चरच्या सुरुवातीला. क्रियापदाला whom प्रश्न विचारणे झालं. बघा, समटाइम्स ए ट्रान्झिटिव्ह वर्ब, कधी कधी एखाद्या सकर्मक क्रियापदामध्ये कंटेन्स टू ऑब्जेक्ट्स, त्याच्यामध्ये कधी कधी काय असतं? दोन ऑब्जेक्ट्स असतात. पहिला नंबर 1 डायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म, क्रियापदाला व्हॉट काय प्रश्न विचारणे, त्याच्याने आपल्याला ते उत्तर मिळतं. दुसरा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म, क्रियापदाला whom असा प्रश्न विचारला असता ते आपल्याला उत्तर मिळतं. आणि त्याच्यासाठी उदाहरण म्हणून आपण हे उदाहरण घ्या, लक्षात घ्या, उदाहरण म्हणून ठेवा. सॅम्पल एक्झाम्पल काय आहे त्याचं बघा. मदर गेव मी 10 रुपीज. आईने मला 10 रुपये दिले. 10 रुपीज. ओके, बघा, गेव हे क्रियापद आहे, हे आहे वर्ब. ओके, व्हॉट डिड मदर गिव्ह मी, आईने मला काय दिलं? 10 रुपीज. काय दिलं? 10 रुपीज. कायचं उत्तर जे आहे ते आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट व्हॉट, व्हॉटने प्रश्न विचारला. आईने कोणाला 10 रुपये दिले? तर मला. कोणाला, हे बघा, कोणाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? whom, WH. आईने कोणाला 10 रुपये दिले? मला. ह्याला काय म्हणायचं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. परत त्याची थोडीशी आपण इथे संधी मिळाली तर थोडीशी रिव्हिजन पण करून घ्या. परत बघा, क्रिया करणारा आहे तो कर्ता. आई मदर हा याच्यामध्ये कर्ता आहे. कर्ता म्हणजे कोण? सब्जेक्ट. जी क्रिया केली जाते ती क्रिया म्हणजे वर्ब. देण्याची क्रिया आहे टू गिव्ह, गेव, गिव्हन. टू GIVE गिव्ह, GAVE गेव, GIVN गिव्हन. टू गिव्ह, गेव, गिव्हन. गेव म्हणजे देणे, हे झालं क्रियापद, त्याच्यातून क्रिया दर्शवली जाते. आता आईने दिलं, काय दिलं? काय दिले? 10 रुपये. काय? व्हॉट, डायरेक्ट ऑब्जेक्ट, कारण आईने 10 रुपये हातामध्ये पकडले. डायरेक्टली पकडले, डिरेक्टली पकडले, दोन्ही पद्धतीने म्हणू शकतो मी. डिरेक्टली पकडले आणि इनडायरेक्टली मला दिले. कोणाला दिले? मला दिले. पहिली क्रिया दिली 10 रुपयांवर केली आणि दुसरी क्रिया माझ्यावर केली. म्हणजे कर्ता, क्रिया करणारा तो कर्ता, जी क्रिया केली जाते ते क्रियापद आणि ज्याच्यावर क्रिया केली जाते ते कर्म. ते कधी कधी एखाद्या वाक्यामध्ये 2-2 कर्म असू शकतात. ट्रान्झिटिव्ह वर्ब, आता बघा, गेव हे असं ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 2 कर्म वापरू शकता. 10 रुपये दिले, काय दिलं? कोणाला दिलं? मला दिलं. आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड दॅट. निश्चितपणे तुम्हाला हे समजलं असेलच. चला, आता आपण अकर्मक क्रियापदाची व्याख्या समजून घेऊ.
बघा, तोंडपाठ असेल तर अतिउत्तम, असेल तरी हरकत नाही, पण करायला मला वाटतं काय हरकत नाही. इनट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापदाची व्याख्या, क्लिअर कट व्याख्या बघा. अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब, आता हे अँड काल वगैरे सगळं आपण शिकणार आहोत, ते एन बी वगैरे सगळं टोटल आपण आर्टिकलचा पण अभ्यास करणार स्टेप बाय स्टेप, पण सगळं स्टेप बाय स्टेप. आपल्या कुठल्याच व्हिडिओला तुम्हाला असं टायटल दिसणार नाही की बघा अमक्या तमक्याचा एवढा एवढा वापर, अजिबात नाही. आपण जे शिकू ते सिस्टमॅटिकली शिकू. कोणीतरी भविष्यात आपले व्हिडिओपैकी कुठला तरी मध्येच व्हिडिओ बघितला त्याला सर्वसाधारणपणे पटकन समजणार नाही. पहिल्यापासून सिस्टमॅटिकलीच अभ्यास करावा लागेल. इनट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद. आता तुम्हाला ट्रान्झिटिव्ह वर्बच्या वेळेसच बऱ्यापैकी कल्पना आलेली आहे, तरी आपण त्याची व्याख्या समजून घेऊया. अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब, निश्चितपणे ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापदामध्ये कर्म आहे, इकडे ते कर्म नसणारच आहे. अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब इज ए वर्ब दॅट इंडिकेट्स, दर्शवतं, टू इंडिकेट म्हणजे दर्शवणे, ए कम्प्लीट ऍक्शन, पूर्ण ऍक्शन दाखवतं ते, विदाउट बिंग अकंपनीड. टू अकंपनी म्हणजे कशाची तरी सोबत असणे, बाय ए डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्टची म्हणजे प्रत्यक्ष कर्माची सोबत नसताना ते जे क्रियापद पूर्ण एक कम्प्लीट ऍक्शन, पूर्ण ऍक्शन दाखवतं त्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं की त्याला डायरेक्ट ऑब्जेक्टची गरज नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये कर्म नाहीये. मग कर्म नाही म्हणजे अकर्मक, सारी गोष्ट आहे. मग आता ती जी आपण 3 उदाहरणं पाहिली, तीच उदाहरण मला वाटतं साधी सोपी उदाहरण आपण परत बघूया. उदाहरणार्थ, आय स्लेप्ट वेल, मी छानपैकी झोपलो. दुसरं उदाहरण आपण पाहिलं की ही वॉक्ड फास्ट, तो जोराने चालला. शी सॅट, ती बसली. इन दी चेअर, बघा आताच उदाहरण जे आपण पाहिली ती बघा, स्लेप्ट, वॉक्ड आणि सॅट. ओके, सो आय स्लेप्ट वेल, ही वॉक्ड. चला संधी आली म्हणून तुम्हाला थोडंसं सांगतो मी, त्यानंतर सिस्टमॅटिकली सांगणार. बघा काही क्रियापद आहेत त्याच्या वेगवेगळ्या. टू वॉक, WALK, वॉक. त्याचं दुसरं रूप आहे वॉक्ड, WALKED. त्या बोलताना आपल्याला जरा संभ्रम होतो, काय बोलायचं नेमकं, वॉकडं काय म्हणायचं. वॉकडं वगैरे न म्हणता त्याचा उच्चार बघा एकदम साध्या पद्धतीने, छान पद्धतीने करता येऊ शकतो. जर आपण ड चा उच्चार न करता ट चा उच्चार करून जर सोडून दिला तर वॉक्ड, एकदम सिंपल, वॉक्ड, टॉक्ड. ओके, त्यानंतर आपण परत शिकूच व्यवस्थित. सो आय स्लेप्ट वेल, मी छान बऱ्यापैकी झोपलो. ही वॉक फास्ट, तो जोराने चालला. शी सॅट इन दी चेअर, बघा त्या आता आपण पाहिलंच, परत एकदा सांगतो. आता हे स्लेप्ट आहे, झोपलो. ह्याच्यानंतर कुठल्याही डायरेक्ट ऑब्जेक्टची गरज नाही. म्हणजे माझं मी झोपलो, मग त्याला प्रश्न विचारून बघा, काय झोपलो, काय झोपलो, तो उत्तर मिळणारच नाही तुम्हाला. हा, तुम्ही कसा झोपला असं विचारा, पण आपला जो नियम आहे तो काय की तुम्हाला जर डायरेक्ट ऑब्जेक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला काय असा प्रश्न विचारावा लागेल त्या क्रियापदाला, जे ऍक्शन शोईंग वर्ब आहे त्याला. हे पण तितकंच महत्वाचं. ओके, सो आय स्लेप्ट वेल, मी बऱ्यापैकी झोपलो, कर्माची गरजच नाही. ही वॉक फास्ट, तो जोराने चालला. शी सॅट इन द चेअर, ती बसली त्याच्या चेअरमध्ये बसली, खुर्चीमध्ये बसली. या सर्व वाक्यामध्ये आपल्याला कुठेही an intransitive verb is a verb that indicates a complete action, ते पूर्ण क्रिया तर पूर्ण दाखवत आहे, विदाउट बिंग अकंपनीड. टू अकंपनी म्हणजे एखाद्याला सोबत देणे, त्याला कशाची सोबत नसताना, बाय ए डायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्टची सोबत नसताना. असं क्रियापद जे तुम्हाला पूर्ण वाक्याचा अर्थ पूर्ण सांगताय ते आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. म्हणजे थोडक्यात इनट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये कर्म नसतं आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये ते असतं. कर्म असतं याचा अर्थ काय की ते ट्रान्झिटिव्ह वर्ब वापरल्यावर तुम्हाला कर्म लिहावंच लागेल. तसं इथे इनट्रान्झिटिव्ह वर्बचा अर्थ असा आहे की ते इनट्रान्झिटिव्ह वर्ब तुम्ही वापरल्यानंतर कर्म लिहिण्याची तुमच्यावर काहीही सक्ती नाही, किंबहुना त्याच्यातून ते व्यक्तच होत नाही. कारण मी झोपलो, तर झोपणं म्हणजे तुमचं तुम्ही झोपलं, तुम्ही दुसऱ्या कुठली काही क्रिया थोडी केलेली आहे, असा त्याचा साधा आणि सोपा अर्थ आहे. त्यामुळे मला वाटतं की तुमचं हे कन्फ्युजन आज कदाचित दूर झालं असेल की सकर्मक क्रियापद म्हणजे काय आणि अकर्मक क्रियापद. खूप सोपं आहे. एखाद्या क्रियापदाला तुम्ही काय असा प्रश्न विचारला असं तुम्हाला उत्तर मिळतं म्हणजे ते सकर्मक क्रियापद आहे. ह्याचा अर्थ त्याच्या अगोदर जो करताय तो त्या क्रियापदाच्या नंतर कुठली तरी ऍक्शन करणार आहे, काहीतरी पण ऍक्शन तो करतोय कुणावर तरी. इकडे मात्र तसं नाहीये.
इथे आय स्लेप्ट, माझा मी झोपलो होतो, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर किंवा वस्तूवर कुठलीही क्रिया करत नाही, म्हणजे हे अकर्मक क्रियापद आहे. लक्षात आलं? आपण ते थोड्या वेळापूर्वीच पाहिलं, परत एकदा सांगितलं तुम्हाला. आय थिंक इट इज सो सिम्पल. डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्या आणि 2 पाठ कराल तर दुधात साखर, छानच. नंबर 3 वाला verb of incomplete predication. हे अगदी व्यवस्थित समजून घ्या. जेवढं होईल तेवढं मी खूप विचारपूर्वक तुम्हाला हे अगदी साध्यातील साध्या शब्दांमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वसाधारणपणे कुणी ह्या अभ्यासापर्यंत जात नाही, ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह पर्यंत झालं, परंतु हे जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. कारण याच्याने भविष्यामध्ये तुम्हाला जेव्हा खूप तुम्ही अशा शार्प वाक्यरचना करा, तुमची कुठलीच वाक्यरचना चुकणार नाही. तुम्हाला कोणी मुद्दामून म्हणजे कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही कन्फ्युज होणार नाही. कदाचित तुमचं माइंडसेट एवढा प्रॉपर होऊन जाईल की तुम्हाला एखाद्या स्क्रिप्टेड मटेरियल मधला, एखाद्या पुस्तकातलं किंवा एखाद्या कम्प्युटर स्क्रीनवर तुम्ही बघत असाल ते वाक्य चुकीचं आहे हे तुम्ही ओळखू शकाल. इथे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक म्हणा किंवा काहीतरी असं काहीतरी गडबड झालेलं, हे वाक्य असं नसायला पाहिजे तर असं असायला हवं, एवढं तुम्ही म्हणजे शार्प होऊन जाल. म्हणून याच्याकडे कानाडोळा करायचा नाही. वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, आपण मराठीत पण त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दर्शक क्रियापद. त्याची व्याख्या समजून घेऊ आणि त्यानंतर अगदी सोप्या भाषेमध्ये आणि खोलात अभ्यास करू त्याचा एकदम. Verb of incomplete predication, अपूर्ण विधेयदर्शक क्रियापद. A verb which requires the help of some other word to complete its meaning is known as the verb of incomplete predication. बघा, अजिबात गोंधळून जायचं नाही. हे तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. आणि साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे काय? A verb which requires the help of some other word, म्हणजे असं क्रियापद की ज्या क्रियापदाला अर्थ प्राप्त होण्यासाठी हेल्ड म्हणजे आवश्यकता असणे, हेल्ड ऑफ सम अदर वर्ड, दुसऱ्या एखाद्या शब्दाची आवश्यकता आहे. टू कम्प्लीट इट्स मिनिंग, टू कम्प्लीट इट्स मिनिंग, त्याचा अर्थ बघा. इट्स लिहिताना त्यांनी अपॉस्ट्रोफी लिहिलेला नाहीये, गडबड करायची नाही. आहे की आपण काहीही आपल्या मनानेच इंग्रजी चाललेलं आहे आपलं. इट्स, त्या इट्सचा अर्थ होतो इट इज, त्याचा हा शॉर्टकट आहे. पॉझिटिव्ह केसच्या वेळेस इकडे असं लिहिताना ITS इथे अपॉस्ट्रोफी येत नाही, हे पण लक्षात ठेवा. आणि तो शब्द काय? अपॉस्ट्रोफी असा आहे. इकडे चुकून इकडे लिहाल, चुकून पण ते चुकीचं लिहायचं नाही. बाय द वे, सो अ वर्ब which requires the help of some other word, असं क्रियापद की ज्याला दुसऱ्या क्रियापदाची आवश्यकता असते. कशासाठी? टू कम्प्लीट इट्स मिनिंग, त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. इज नोन ॲज द वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. त्याला बोलतात अपूर्ण विधेयदर्शक क्रियापद. उदाहरणानंतर तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने ते कळेल. बघा, मगाशी जे आपण उदाहरण पाहिलं, त्याच्यापैकीचे उदाहरण घ्या आपण. ही इज ए सिंगर.
साधंसं वाक्य बघा. ही इज ए सिंगर. आता ही इजच्या पुढे आपण हा जो ए सिंगर हा जो भाग आहे तो लिहिलाच नाही. तर काय होणार, तर ही इज असं म्हटल्यानंतर तो आहे काहीच अर्थबोध होत नाही. म्हणून हे जे इज हे क्रियापद आहे, ह्या इज या क्रियापदाला पूर्ण त्याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित कळण्यासाठी पुढे काहीतरी लिहावं लागेल. आणि हे जर नसेल इकडे तर याला अर्थ प्राप्त होणार नाही. म्हणजे हे जे क्रियापद ते काय, इनकम्प्लीट प्रेडिकेशन, ते अपूर्ण विधेयदर्शक क्रियापद आहे. त्याच्यापुढे आपल्याला काहीतरी लिहावंच लागेल. मग आता इथे कन्फ्युजन कुठे होतं, हे पूर्ण झाल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही ट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब आणि वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशनचं मी तुम्हाला एंडला 3 उदाहरणं सांगेल. तुम्हाला त्याच्यानंतर सगळं तसं पण आता हळूहळू तुमचं कन्फ्युजन गेलेलंच असेल, परंतु व्यवस्थित लक्षात घ्या की ही इज ए सिंगर ह्या वाक्यामध्ये ही इज, ह्या इज नंतर जर आपण काही लिहिलंच नाही, अर्थ बोधत नाही, ह्या इज ला अर्थ प्राप्त होण्यासाठी पुढे काहीतरी लिहावं लागतं. The sky grew cloudy. बघा, grew. The baby seems happy. बघा, the sky, आकाश, grew cloudy. ग्रो म्हणजे बदलणे लगेच. आकाश ढगाळ झालं. बघा आता, आकाश ढगाळ, नो, आकाश झालं. पण काय झालं तर ढगाळ. म्हणजे ग्रीव हे क्रियापद जे आहे ह्याच्या पुढे तुम्हाला काहीतरी लिहावंच लागेल, त्याच्याशिवाय त्याला अर्थ प्राप्त होणार. मग तुम्ही असं म्हणाल की आपण जी मागची क्रियापद पाहिली, बघा ही मागची जी वाक्य आपण पाहिली की ही I ate an apple, हे आपण ट्रान्झिटिव्ह वर्बचं एक उदाहरण बघितलं. दुसरं I slept well, हे आपण व्यवस्थित लक्ष द्या, इकडे कंटाळा करू नका. I ate an apple, हे आपण उदाहरण पाहिलं ट्रान्झिटिव्ह वर्बचं. काय खाल्लं, ऍपल खाल्लं, सकर्मक क्रियापद. हे इकडे आय स्लेप्ट वेल, मी व्यवस्थित बऱ्यापैकी चांगला झोपलो. काय झोपलं तर उत्तर मिळत नाही, अकर्मक क्रियापद. हे झालं ट्रान्झिटिव्ह वर्ब, हे झालं इनट्रान्झिटिव्ह वर्ब. मग तुम्ही म्हणाल मग इथे सर काय वेगळं आहे, ही इज ए सिंगर, याच्या पुढे पण ते आलेलंच आहे. प्रश्न असा आहे की इथे इज हा जो हे जे क्रियापद आहे सध्या टू बीचं रूप जे आहे वर्तमान काळातील जे वापरलेलं आहे, हे टू बीचं रूप वापरल्यानंतर इथे बघा आय एट, मी खाल्लं. आपण ज्या क्रियापदाचा इकडे विचार करतोय ट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणजे त्याच्या पुढे कर्म लिहिलं गेलेलं आहे. इकडे इनट्रान्झिटिव्ह वर्ब, ज्याच्या पुढे कर्म लिहिलं गेलेलं नाहीये. आता ह्या दोन व्यतिरिक्त तिसऱ्या प्रकारची जी वाक्य आहेत ते अशा प्रकारामध्ये मोडतात की ही इज, त्याच्या पुढे कर्मही नाहीये, आणि दुसरा जो रिमेनिंग पार्ट आहे, तो जो रिमेनिंग पार्ट आहे तो दरवेळेला, म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला दरवेळेला एखाद्या क्रियापदानंतर कर्म लिहिण्याची गरज असेलच असं नाही, की प्रत्येक वाक्यामध्ये कर्म असेलच असं नाही. मग अशा वाक्यांमध्ये तुम्ही काय कराल, आणि म्हणून आपण तुम्हाला जे लिहिलं की ही इज ए, ही इज असं जे वाक्य जे लिहिलं बघा, हे का इथेच वाक्य आहे, ही इज ए सिंगर. आपल्याला आपण असा अभ्यास केला, ही म्हणजे कर्ता, इज म्हणजे क्रियापद आणि ए सिंगर म्हणजे कर्म, नाही, अजिबात नाही. ए सिंगर हा असा भाग आहे की तो ह्या इजला मदत करतो, आणि जर आपण ए सिंगर हा भाग जर लिहिला नाही तर हे इज जे आहे ते बघा इनकम्प्लीट प्रेडिकेशन, ते इनकम्प्लीट म्हणजे जे कम्प्लीट नाहीये, ते कम्प्लीट नसलेलं प्रेडिकेशन आहे, म्हणजेच ते इनकम्प्लीट आहे. आपल्याला अर्थबोध होणारच नाही, नाही आपल्याला लिहावं लागेल. मग हे जे आहे हा जो भाग आहे ए सिंगर, क्लाउडी आणि हॅप्पी, हा भाग ह्या क्रियापदाला पूरक आहे. हा सिंगर, हा ए सिंगर हा भाग ह्या क्रियापदाला पूरक आहे. हा क्लाउडी हा भाग ह्या ग्रीव या क्रियापदाला पूरक आहे. हॅप्पी, कारण बघा दी स्काय ग्रीव, आकाश बदललं. कशामध्ये बदललं, क्लाउडी झालं. म्हणजे क्लाउडी शब्द लिहिल्याने तर कळणारच नाही आपल्याला पुढचा भाग. दी बेबी सिम्स, बाळ वाटतंय, दिसतंय. कसं दिसतंय,
आजारी दिसतंय, हॅप्पी दिसतंय, काय दिसतंय? हॅप्पी दिसतंय, हॅप्पी. मग ही जी क्रियापदं आहेत, या क्रियापदांना पुढे एखादा शब्द वापरल्याशिवाय त्यांना पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही. ए वर्ब विच रिक्वायर्स द हेल्प ऑफ सम अदर वर्ड, दुसऱ्या एखाद्या शब्दाची त्या क्रियापदानंतर गरज असते टू कम्प्लीट इट्स मिनिंग, ह्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. म्हणून ह्या क्रियापदाला म्हणतात इज असेल, हे ग्रीव असेल, हे सिम्स असेल, ही जी क्रियापद आहे ती कुठल्या प्रकारची क्रियापद आहेत? वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, अपूर्ण विधेयदर्शक क्रियापद आहेत ती, की त्यांना पुढे काही ना कुठल्या शब्दाची गरज लागणारच आहे. परंतु ज्या शब्दाची गरज लागेल ते शब्द मात्र कर्म असेल तसं नाही, कारण त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब मध्ये अजून एक थोडासा सबपार्ट आहे, तो तुम्हाला छानच समजेल, व्यवस्थित समजेल, पण हे व्यवस्थित समजून घ्या. इथेच अगोदर व्यवस्थित समजून घ्या की ही इज ए सिंगर, द स्काय ग्रीव क्लाउडी, द बेबी सीम्स हॅप्पी. ह्याच्यामध्ये हे पुढचे मी सर्कल केलेले शब्द जर आपण बाहेर काढले तर फक्त एवढंच आहे, ही इज काहीच कळत नाही अर्थ, द स्काय ग्रीव आकाश झालं पण काय झालं? निरभ्र झालं, ढगाळ झालं, कसं काहीच कळत नाही. द बेबी सीम्स बाळ दिसतं पण काय दिसतं? हॅप्पी दिसतं, रडकं दिसतं, कसं दिसतं? म्हणजे हे शब्द काय करतात? ह्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करतात. आणि हे जर वापरले नाही तर मग हे शब्द काय? इनकम्प्लीट आहे. बघा, इनकम्प्लीट, द वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, याच्यातून प्रेडिकेशन कसं? इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे. मग हे शब्द जर याला पूर्णत्व देतात तर मग ह्या शब्दाला पण काहीतरी म्हणतात. ह्या शब्दाला म्हणतात मराठीमध्ये क्रियापदाचे पूरक. क्रियापदाचे पूरक, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. बघा, हे तुम्हाला जर व्यवस्थित माहित असलं तर किती छान गोष्ट आहे, खूपच छान आहे आणि साधं सोपं एकदम. म्हणजे आपण बोलतो ना त्याने, हा छान 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 कॉम्प्लिमेंट, पूरक, आपण बोलतो पूरक आहार, मुख्य आहारासोबत आलेला आहार, पूरक आहार. तसं इकडे हे जे वर्ब आहे, क्रियापदाचे पूरक, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, हे जे क्रियापद आहे त्याचं हे पूरक आहे. कारण हे जर हा जर शब्द वापरला नाही तर ह्या क्रियापदाला अर्थ प्राप्त होत नाही, म्हणून त्याला इनकम्प्लीट प्रेडिकेशनचं क्रियापद म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर एक शब्द लिहावाच लागेल आणि तो जो शब्द आहे तो ह्या क्रियापदाला मदत करतो, म्हणजे तो काय झाला? पूरक झाला. आणि म्हणून त्या शब्दाला काय म्हणतात? क्रियापदाचे पूरक, कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब. म्हणजे हे इथे जे आहे, मला मागापासून जे तुम्हाला सांगायचं आहे, आता एकदम विषय तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. ए सिंगर, क्लाउडी, हॅप्पी हे कर्म नसून ते क्रियापदाचे पूरक असलेले शब्द आहेत. म्हणजे आपल्याला जे आपल्या काही संकल्पना आहेत चुकीच्या, ही म्हणजे कर्ता, इज म्हणजे क्रियापद आणि ए सिंगर म्हणजे कर्म नाही. कर्माची आपण व्यवस्थित व्याख्या पाहिलेली आहे. मला वाटतं ह्याचा तुम्ही असा अभ्यास करा ना की तुम्ही लाईफ टाइम मध्ये कधीच कन्फ्युज होता कामा नाही. आणि हे जर केलं तर होणारच नाही, तुम्ही कधीच नाही. अगदी सिस्टमॅटिकली आपण अभ्यास करतो. बघा, हे सिंगर, क्लाउडी आणि हॅप्पी ह्या शब्दांना व्याकरणाच्या भाषेतून इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब, पूरक. आता हे कॉम्प्लिमेंटचं स्पेलिंग आहे ना, COMPLI लिहाल ना तुम्ही, PLI, COMPLI, तर ते त्याचा अर्थ शुभेच्छा होतो. बघा, अशी इंग्रजी भाषा आहे. हा आय आहे ना, आय, याच्याने तुमचा अर्थ होईल शुभेच्छा दिल्या, चांगल्या गोष्टी त्याच्याबद्दल बोललो, कॉम्प्लिमेंट, चांगली कॉम्प्लिमेंट दिली. हे जे कॉम्प्लिमेंट हे पूरक आहे, ह्या क्रियापदाला हे पूरक आहे. जर हे जे शब्द पुढचे नसले तर ह्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होणार नाही. म्हणजे ही क्रियापदं काय? अपूर्ण, इनकम्प्लीट आहेत ह्या शब्दांशिवाय. म्हणून अशा पद्धतीच्या क्रियापदांना म्हणतात वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. गेटिंग इट? मला पूर्ण विश्वास आहे आता तुम्हाला हे निश्चितपणे समजलं असेल. ओके, तर आता आपण पुढे जाऊन हे बघूया की हे क्रियापदाचे पूरक, कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब, याचे पण काही प्रकार असतात का? सो कंटाळून जाऊ नका, ह्याचे सुद्धा 2 प्रकार आहेत, ते आपण बघू अँड देन वी विल फिनिश द लेक्चर. ठीक आहे, आता आपण कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब काय ते बघूया. कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब म्हणजे काय? क्रियापदाचे पूरक. बघा, व्याख्या ह्याच्यासाठी की आपण ना थोडंसं अभ्यास करायचा, थोडंसं जगायचं, पण करेक्ट जगायचं, करेक्ट अभ्यास करायचा, वाऱ्यावरची वारात असल्यासारखं नाही करायचं.
मी असं ऐकलंय, मी इथे वाचलंय का, व्याख्या जर तुम्हाला करेक्ट माहित असेल ना तर तुम्ही आत्मविश्वासाने कुठलीही गोष्ट, कुठलाही अभ्यास खूप छान पद्धतीने करू शकता. सो कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब, क्रियापदाचे पूरक, ह्याची सुद्धा व्याख्या बघूया आपण, म्हणजे खरंच खलास. बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, क्रियापदाचे पूरक, त्याची सुद्धा व्याख्या. A word which is required to complete the meaning of the verb is known as the complement of the verb. असा शब्द जो क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी गरजेचा असतो त्या शब्दाला म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. जसं आपण पाहिलं की ही इज ए सिंगर, तो ए सिंगर शब्द जो आहे त्याने इज हे क्रियापदाला पूर्णत्व येतो. काय, कोण आहे तो, सिंगर आहे. त्याच्यानंतर दुसरं आपण उदाहरण काय पाहिलं की दिस स्काय ग्ल्यू क्लाउडी, आकाश ढगाळ झालं. मग ते ज्या क्लाउडी शब्द काढून घेतला तर त्या ग्ल्यूला काय अर्थ, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. त्याच्यानंतर द बेबी सीम्स हॅपी, बाळ आनंदी दिसतं. ओके, तर ते जे सगळे आपण सर्कल केलेले शब्द होते त्या सगळ्या शब्दांना काय म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब. त्याला कधी कधी त्यालाच कॉम्प्लिमेंट ऑफ दी विधेयकाचे पूरक असं पण म्हणतात. त्याला कधीतरी कुठेतरी वाचलं जातं, कारण की रोज नाही कधी जीवनामध्ये एवढं कोणी मला वाटत नाही आवड कधी तशी वेळ येईल, पण विधेयकाचे पूरक असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. कॉम्प्लिमेंट ऑफ दी प्रेडिकेट, कॉम्प्लिमेंट ऑफ दी प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, विधेयक, सुरुवातीलाच पाहिलं लेक्चरच्या. बरोबर, करता जे काही करतो त्याच्याबद्दल जे काही बोललं जातं ते विधेयक असो. सो कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, या पदाचे पूरक. ए वर्ड which is required to complete the meaning of the verb is known as the complement of the verb. म्हणजे असा शब्द जे आपण पाहिले सगळे शब्द, हे शब्द जर नसले तिन्ही शब्द, जसा की ही इज ए, परत लिहूया वाटल्यास काय अर्थ आहे, ही इज ए सिंगर, द स्काय ग्ल्यू क्लाउडी. त्यानंतर आपण कुठलं उदाहरण पाहिलं की दी बेबी सीम्स हॅपी. बघा, ह्या तिन्ही उदाहरणांमध्ये इज, ग्रीव आणि सीम्स ही अशी क्रियापद आहेत, त्यांच्यासमोर हे जे शब्द आहेत हे शब्द जर आपण लिहिले नाहीत तर या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होत नाही. ही इज काय, सिंगर आहे. ही स्काय ग्रीव, आकाश झालं काय, काय झालं पुढे आकाशाचं, काय झालं ते ढगाळ झालं. दी बेबी सीम्स, बाळ दिसतं पण कसं दिसतं, हॅपी. म्हणून हे जे सगळे शब्द आहेत बघा, ए वर्ड विच इज रिक्वायर्ड, ह्या शब्दांची गरज आहे. टू रिक्वायर म्हणजे गरज असणे. टू कम्प्लीट द मिनिंग, ह्या क्रियापदाचं मिनिंग, मिनिंग ऑफ द वर्ड, ह्या क्रियापदाचा अर्थ इज, ग्रीव आणि सीम, ह्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ह्या शब्दांची गरज असल्यामुळे ह्या शब्दांना काय म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, क्रियापदाचे पूरक. म्हणजे हे क्रियापद आहे आणि हे शब्द हॅपी, ग्रीव, हॅपी हा शब्द सीम ह्या क्रियापदाचा पूरक आहे. क्लाउडी हा शब्द ग्रीव या क्रियापदाचा पूरक आहे. ए सिंगर हा शब्द इज या क्रियापदाचा पूरक आहे. म्हणून त्याला म्हणतात क्रियापदाचे पूरक. ओके, आता या क्रियापदाच्या पूरकाचे सुद्धा दोन भाग आहेत, दोन प्रकार आहेत. ते झाल्यानंतर द सब्जेक्ट एंड्स होऊ द्या. ओके, kinds of complements. पूरकाचे प्रकार.
नंबर 1 सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, कर्ता पूरक क्रियापद, कर्ता पूरक कॉम्प्लिमेंट, कर्ता पूरक, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, कर्ता पूरक. अगदी सूक्ष्म आणि साध्या पद्धतीने आपण सगळं बघतोय. तर मग हे जे कॉम्प्लिमेंट्स आहेत ते कॉम्प्लिमेंट सुद्धा दोन प्रकारचे आहेत. म्हणजे आपण पहिल्यांदा क्रियापदाचे प्रकार बघतो. क्रियापदाचा पहिला प्रकार झाला ट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापद. क्रियापदाचा दुसरा प्रकार इनट्रान्झिटिव्ह वर्ब. सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदानंतर कर्म येतच, अकर्मक क्रियापदानंतर कर्म येत नाही, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. तिसरा प्रकार जो आहे वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, म्हणजे अपूर्ण विधेयदर्शक क्रियापद. त्याच्यामध्ये क्रियापदानंतरचा भाग जर लिहिला नाही तर क्रियापदाला अर्थ प्राप्त होत नाही. हे मला अगदी व्यवस्थित समजावून सांगण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे प्रामाणिकपणे. असो तर तो जो क्रियापदाचा पुढचा भाग असतो त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. आणि या कॉम्प्लिमेंटचे सुद्धा दोन प्रकार आहेत. पैकी पहिला प्रकार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्ता पूरक, आणि दुसरा प्रकार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्ता पूरक. तर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे कर्मपूरक. चुकून मी इकडे करताच लिहिला कर्मपूरक. ठीक आहे, घेऊन घ्या ते व्यवस्थित. तर आता आपण पहिल्यांदा बघू कर्ता पूरक म्हणजे काय. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटची आपण व्याख्या बघूया. बघा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटची व्याख्या. ए कॉम्प्लिमेंट विच इज यूज्ड टू रेफर टू और डिस्क्राइब द सब्जेक्ट इज कॉल्ड ए सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. थोडीशी कठीण वाटेल व्याख्या, पण अजिबात कठीण वगैरे नाही, खूप साधी सोपी व्याख्या, व्यवस्थित समजून घ्या आपण. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये आपण जी मगाशी जी वाक्य लिहिली त्याच्यापैकी बघा, जसं की ही इज ए सिंगर. ती सुधारणा घेतल्यामुळे आपल्याला अधिक सोप्या पद्धतीने कळतं. He is a singer. The sky grew cloudy. त्यानंतर the baby seems happy. ओके, आता बघा आपण कॉम्प्लिमेंटचा विचार करतोय ना, म्हणजे हे जे पुढचे शब्द आहेत क्रियापदांचे ह्याचे पण दोन प्रकार आहेत. एक सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पैकी सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की हा जो पुढचा भाग असतो क्रियापदाच्या पुढचा भाग तो कर्त्याबद्दल जर बोलत असेल तर त्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बोलतात. बघा ए कॉम्प्लिमेंट विच इज यूज टू रेफर टू. आपण रेफर करतो एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्याला पाठवतो, सांगतो रिफर टू आणि त्यानंतर टू आला त्याचा पण अर्थ सांगतो तुम्हाला. ए कॉम्प्लिमेंट विच इज यूज टू रेफर टू दी सब्जेक्ट और डिस्क्राइब दी सब्जेक्ट असं त्याचा अर्थ होतो. ते पुढे एक विशिष्ट पद्धती वाक्यरचना शिकवताना तुम्हाला मी ते शिकवेल, म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 12 काळ झाल्यानंतर या व्याख्या तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने कळते. तरी पण तुम्ही त्या तोंडपाठ करून ठेवायला काही हरकत नाही किंवा त्या कराच, काही नुकसान नाही. ए कॉम्प्लिमेंट विच इज यूज टू रेफर टू और डिस्क्राइब दी सब्जेक्ट इज कॉल्ड ए सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे ए सिंगर हा शब्द जेव्हा आपण बोलतो तो कशाबद्दल माहिती सांगतो आपल्याला, कर्त्याबद्दल. क्लाउडी, काय क्लाउडी झालं इकडे याच्यामध्ये तर द स्काय. त्यानंतर हॅप्पी, कोण हॅप्पी आहे, बेबी. हे सगळेचे सगळे इकडे काय बघा, दी हा करताय, दी स्काय हा करताय, दी बेबी हा करताय. याचा अर्थ असा होतो की हे जे कॉम्प्लिमेंटचे दोन प्रकार आहेत पैकी हा जो पहिला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, हा जर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे तर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मध्ये काय असेल
की हे जे कॉम्प्लिमेंट आहे ते कर्त्याबद्दल माहिती न सांगता कर्माबद्दल माहिती सांगत असेल, असं लगेच आपण अर्थ काढू शकतो. सो a complement which is used to refer to or describe the subject is called a subject complement. म्हणजे या कॉम्प्लिमेंटचे दोन प्रकार आहेत. जर हा प्रकार आपल्याला व्यवस्थित समजतो तर पुढचा प्रकार आपल्याला समजलाच पाहिजे. ओके, कर्तापूरक झालं. आता कर्मपूरक. क्रमांक 2 kinds of complements ना. Object complement. Object complement. कर्मपूरक. ओके, बरोबर. A complement which is used to refer to or describe. अगदी साध्या सोप्या व्याख्या द्या. A complement which is used to refer to or describe the object is called an object complement. ओके, ए कॉम्प्लिमेंट अशा प्रकारचं कॉम्प्लिमेंट विच इज यूज्ड टू रेफर टू और डिस्क्राइब द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एन ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचनांचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला नक्की आठवेल की अरे सरांनी आपल्याला हे अगोदर खूप सुरुवातीलाच हे व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे, जे अत्यंत गरजेचं आहे. कंटाळा करू नका अजिबात. बघा, ह्याची उदाहरणं घेतल्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने कळेल. बघा, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कर्मपूरक काय आहे? ए कॉम्प्लिमेंट विच इज यूज टू रेफर टू और डिस्क्राइब द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एन ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता बघा, दे नेम द बॉय. आता ऑफकोर्स तुम्हाला वाक्यरचना तेवढ्या खोलामध्ये माहित नसल्यामुळे हे मी सांगतोय तितकं सहज कळणार नाही, परंतु मी शब्द आणि शब्द त्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. नंतर ते खूपच छान पद्धतीने कळेल. आताही कळेलच, नंतर अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. दे नेम द बॉय रमेश. त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं, दी बॉय, त्या मुलाचं नाव ठेवलं, काय ठेवलं? रमेश. आता बघा, हे रमेश हे जे आहे हे कोणाची माहिती सांगतं आपल्याला? ज्या मुलाचं नाव ठेवलं त्या मुलाची माहिती सांगतो. बघा, त्यांची माहिती सांगत नाही, ह्या कर्त्याची माहिती सांगत नाही. लक्षात येतं तुमच्या? त्यांनी दे नेम दी बॉय, त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं रमेश. रमेश असं त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं. आता हे रमेश रमेश हा जो शब्द आहे तो काय? तर दी बॉय हे जे ऑब्जेक्ट आहे, हे जे कर्म आहे त्याच्याबद्दल माहिती सांगताय. दे ह्या क्रियापदाबद्दल, दे ह्या कर्त्याबद्दल नाही. त्यामुळे हा रमेश हा शब्द आणि अजून रमेश हा शब्द वजा केला तर काय होईल बघा? दे नेम द बॉय, त्यांनी मुलाचं नाव ठेवलं. बघा, इनकम्प्लीट राहतं ते, अर्थ पूर्ण होत नाही त्याचा. मग त्यांनी मुलाचं नाव ठेवलं, काय नाव ठेवलं? रमेश. मग हा रमेश हा शब्द काय इकडे? कॉम्प्लिमेंट आहे, पूरक शब्द आहे. कुठल्या क्रियापदाचा? नेम या क्रियापदाचाच पूरक शब्द आहे, परंतु तो कर्त्याचा पूरक नाहीये. दे या कर्त्याचा पूरक नसून तो दी बॉय या कर्माचा पूरक आहे. कोणाचं? बघा, कोणाचं किंवा कोणाला असा प्रश्न विचारला आपल्याला कर्म मिळतं. कोणाचं नाव? त्या मुलाचं नाव. काय ठेवलं गेलं तर ते रमेश ठेवलं गेलं. मग रमेश हा शब्द इकडे काय? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तसंच दुसऱ्या वाक्यामध्ये, वी इलेक्टेड हिम अवर कॅप्टन.
आम्ही त्याला टू इलेक्ट, आम्ही निवडलं त्याला, आम्ही त्याला काय म्हणून निवडलं, आमचा कॅप्टन म्हणून निवडलं. मग आता बघा, वी इलेक्टेड हिम, आम्ही त्याला निवडलं. कोणाला निवडलं, त्याला निवडलं. काय म्हणून निवडलं, काहीच समजत नाही आपल्याला. अवर कॅप्टन, आमचा कॅप्टन म्हणून आम्ही त्याला निवडलं. मग आता हा अवर कॅप्टन हा शब्द काय, हा शब्द पूरक आहे या इलेक्टेड, आम्ही निवडलं त्याला काय म्हणून, कॅप्टन म्हणून. मग आता अवर कॅप्टन हा शब्द या इलेक्टेड शब्दाचा पूरक आहे, परंतु तो माहिती ह्या वी बद्दल सांगतोय का, कर्त्याबद्दल नाही, तर तो माहिती सांगतोय हिम, त्याच्याबद्दल. वी इलेक्टेड हिम, आम्ही त्याला निवडलं काय म्हणून, आमचा कॅप्टन. म्हणजे आमचा कॅप्टन हा कोण येतोय त्याच्याबद्दलची माहिती सांगितली. म्हणजे हे हा जो शब्द आहे हा कर्तापूरक नसून हा कर्मपूरक आहे. हा शब्द सुद्धा अवर कॅप्टन हा कर्तापूरक म्हणजे वीशी त्याचा संबंध नसून त्याचा संबंध ह्या हिमशी आहे. तसंच खालचं वाक्य, आय कन्सिडर हिम ए क्लेवर बॉय. बघा, हे क्लेवर बॉय मी असं गृहीत धरतो, आय कन्सिडर हिम, मला असं वाटतं की तो एक हुशार मुलगा आहे, मला वाटतं, आय कन्सिडर हिम ए क्लेवर बॉय. आता हिमच्या पुढचा भाग काढला, आय कन्सिडर हिम, मला असं वाटतं, मी त्याला गृहीत धरतो. काय गृहीत धरता तुम्ही त्याला, काय समजतो तुम्ही त्याला, ए क्लेवर बॉय. म्हणजे हा ए क्लेवर बॉय हा शब्द कन्सिडर या शब्दाला अर्थ प्राप्त करून देतो, परंतु तो माहिती आय बद्दल सांगतो का, नाही, तर तो माहिती कोणाच्या बद्दल सांगतो, हिम बद्दल, की त्याला मी हुशार मुलगा समजतो. इकडे दे नेम द बॉय रमेश, त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं, तो जो मुलगा आहे त्याचं, हा जो मुलगा आहे त्याचं नाव रमेश ठेवलं. म्हणजे रमेश शब्द त्यांच्याबद्दल माहिती सांगत नाही, त्या मुलाबद्दल माहिती सांगतो. म्हणून हा शब्द पूरक आहे, त्याचा कुणाचा पूरक आहे, नेमली क्रियापदाचा पूरक आहे, पण तो माहिती कोणाबद्दल सांगतो, दी बॉय ह्या कर्माबद्दल. मग ते कर्म कसं आलं, तर कोण, दे नेम दी बॉय, कोणाचं नाव ठेवलं. बघा, कोणाचं क्रियापदाला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारला तर मला कर्म मिळतं. कोणाचं नाव ठेवलं, त्या मुलाचं, हे कर्म आहे. म्हणजे हा जो शब्द आहे इकडचा हा कर्माबद्दल माहिती सांगतो आपल्याला, त्यामुळे ते कर्मपूरक आहे, म्हणजे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. अवर कॅप्टन, आमचा कॅप्टन, वी, आम्ही त्याला निवडलं, पण ज्याला निवडलं त्याला काय म्हणून निवडलं, अवर कॅप्टन. हा अवर कॅप्टन कोणाबद्दल माहिती सांगतो आपल्याला, हिम बद्दल, त्याच्याबद्दल. म्हणजे तो कर्तापूरक नाहीये, तर इथे कर्मपूरक आहे. आय कन्सिडर हिम, मी त्याला समजतो एक क्लेवर बॉय. हा जो क्लेवर बॉय आहे, तो क्लेवर बॉय हा कोणाबद्दल वापरला गेलेला शब्द आहे, तर हिम, त्याच्याबद्दल, आय बद्दल नाही. म्हणजे हा सुद्धा कर्मपूरक आहे, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. तर अशा पद्धतीने काइंड्स ऑफ कॉम्प्लिमेंट, पूरकाचे प्रकार सुद्धा दोन आहेत. एक आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, म्हणजे असा भाग वाक्याचा की जो भाग त्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करतो आणि कर्त्याबद्दल माहिती सांगतो आपल्याला, तो झाला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे असा भाग की हा जो रमेश हा जो शब्द आहे तो ह्या, बघा तुम्ही त्याला काढून टाका, मग दे नेम दी बॉय, अर्थ प्राप्त होत नाही, त्यांनी त्या मुलाला नाव दिलं, काय नाव दिलं, पूर्ण अर्थ होत नाही. म्हणून रमेश हा जो शब्द आहे, हा रमेश हा शब्द नेम या क्रियापदाबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगतो, त्याचा अर्थ पूर्ण करतो. हा त्या क्रियापदाचा पूरक आहे, आणि तो क्रियापदाचा पूरक असून तो कर्त्याचा पूरक नसून तो ह्या कर्माचा पूरक आहे. अवर कॅप्टन सुद्धा हे क्रियापदाचा पूरक आहे, परंतु ते कर्त्याचा पूरक नसून तो कर्माचा पूरक आहे, हिम. इकडे सुद्धा आय हा जो शब्द आहे, एक क्लेवर बॉय, तुम्ही थोडे ना क्लेवर बॉय, तुम्ही त्याच्याबद्दल बोलता, त्या मुलाबद्दल. मग हा शब्द ह्या हिम बद्दल माहिती सांगतो. म्हणून ह्या तिन्ही शब्दांना, रमेश, अवर कॅप्टन, एक क्लेवर बॉय, या तिन्ही शब्दांना ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कर्ता, कर्म आणि क्रियापद म्हणजे काय याचा व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे आपल्याला हे सुद्धा कळालं. वाचतो आहे तो आपल्याला सांगितलं जातं, वाचत नाही शक्यतो, पण आपल्याला सांगितलं जातं की कर्ता म्हणजे तो वाक्यामध्ये क्रिया करतो. दरवेळेला तसं होणारच नाही. जसं की आपण हे जे उदाहरण पाहिलं, मला तुम्हाला जे सांगायचं होतं की ही इज ए टीचर, ही इज ए टीचर, याच्यामध्ये कुठे काही क्रिया दिसते का तुम्हाला, बघा बरं, ही इज ए, कुठे पण हा कर्ता आहेच ना. मग आपण कर्ता म्हणजे काय, तर वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल बोललं जात आहे तो एखादी व्यक्ती किंवा वस्तू म्हणजे कर्ता. क्रियापद म्हणजे काय, तर तो कर्ता जी क्रिया करतो ते सर्वसाधारणपणे क्रियापद. पण आपण पाहिलं की कर्ता दरवेळेला क्रिया करेलच असं नाही, तर क्रियापदाचे 3 फंक्शन्स आहेत, 3 कार्य आहेत. एक, टू शो ऍक्शन, क्रिया दर्शवणे. क्रमांक 2, टू शो एक्झिस्टन्स, अस्तित्व दर्शवणे. आणि क्रमांक 3, टू शो पोझिशन, मालकी दर्शवणे. त्यामुळे एखादं क्रियापद तुम्हाला दरवेळेला क्रिया दाखवेल असं नाही. आय एम इटिंग अन ऍपल असं आपण उदाहरण पाहिलं, त्याच्यामध्ये इटिंग हे क्रियापद क्रिया दाखवतं. दुसरं, आय एम हंग्री,
हे क्रियापद एम हे क्रियापद क्रिया दाखवत नाही, अस्तित्व दाखवतं. तिसरं आय हॅव 5 ऍपल्स असं आपण उदाहरण पाहिलं, माझ्याकडे 5 ऍपल आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा कुठलीही क्रिया दाखवली नाही, मालकी दाखवली जाते. त्यामुळे कर्ता सर्वसाधारणपणे ज्याच्याबद्दल वाक्यामध्ये बोललं जात आहे ती व्यक्ती किंवा ती वस्तू म्हणजे तो कर्ता. याचा अर्थ तो कर्ता दरवेळेला क्रिया करेलच असं नाही, हा संभ्रम आतापासून काढून टाका. दुसरं क्रियापद, क्रियापदाला म्हणजे ते क्रिया करेलच असं नाही, कारण क्रियापदाची 3 कार्य आहेत, क्रिया दर्शवणे, अस्तित्व दर्शवणे आणि मालकी दर्शवणे. त्यानंतर आपण कर्माचा अभ्यास केला. कर्म म्हणजे असा शब्द जो शब्द हा कर्ता जी क्रिया करतो ती क्रिया ज्याच्यावर केली जाते सर्वसाधारणपणे तो शब्द म्हणजे ते कर्म असतं. आणि कर्म 2 प्रकारचे असतात, त्याचा पण आपण खोलात अभ्यास केला. त्यानंतर आपण क्रियापदाचे जे 3 प्रकार आहेत त्यांचा अभ्यास केला. ट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्म क्रियापद, इनट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्म क्रियापद, वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, अपूर्ण विधेयदर्शक क्रियापद, याचाही आपण खोलात जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित लक्षात घेऊन हे जे तुम्ही नोट डाऊन केलं असेल ते चांगलं बऱ्यापैकी रिव्हिजन करा. आणि आता तुम्हाला शैक्षणिक, जर तुम्ही विद्यार्थी असाल तर शैक्षणिक तुमच्या पुढच्या प्रगतीसाठी सुद्धा फायदा होईल. आणि जर तुम्ही हायर एज्युकेशन जरी घेत असाल तरी पण इंग्लिश इम्प्रुव्हमेंटच्या दृष्टीने तुम्हाला ह्या गोष्टींचा निश्चितपणे फायदा होईल. या व्यतिरिक्त अजूनही क्रियापदांचे रेग्युलर वर्ब, इररेग्युलर वर्ब असा जो प्रकार आहे तो सुद्धा आपण जेव्हा साधा भूतकाळ शिकू त्यावेळेला मी तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स दुसरा काळ शिकवताना ते सांगेल. चला, आपलं आजचं लेक्चर हे बऱ्यापैकी मला असं वाटतं यशस्वी झालेलं आहे. ते लांबलेलं जरी असेल तरी ती गरज होती. त्यामुळे आता आपण आय थिंक इट्स द टाइम फॉर अस टू स्टॉप हे नाव. तुर्तास आपण आता इथेच थांबूया. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. ओके, सर्वांनी स्वस्थ राहा, व्यस्त राहा आणि मस्त राहा. ओके, टेक केअर.